नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ हा कोणत्याही बॅनर रेटिंगवरती होणार नाही आणि कोणत्याही व्हिडिओ रेटिंगवरती होणार नाही. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे भावांनो, परफेक्ट टेक्स्ट अलाइनमेंट. भावांनो, तुमचा बॅनर एकदम खतरनाक असतो, इफेक्ट त्याला परफेक्ट एकदम मारलेला असतो, फक्त त्यात कमी असते ती टेक्स्ट अलाइनमेंटची. टेक्स्ट अलाइनमेंट ही भरपूर मॅटर करते आपल्या बॅनर डिझाईनमध्ये. तर ती टेक्स्ट अलाइनमेंट परफेक्ट कशी करायची ते आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जो कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून इथून पुढे असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला भेटतील. तर आता आपण या ठिकाणी टेक्स्ट अलाइनमेंट करण्यासाठी या ठिकाणी मी पिक्सेल ॲपचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी मी सॉलिड कलर घेतो, जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट ठळक दिसेल. तर मी काही टेक्स्ट या ठिकाणी नोटपॅडमध्ये टाईप करून ठेवले, जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होणार नाही. त्यासाठी मी काही टेक्स्ट नोटपॅडमध्ये ऑलरेडी टाईप करून ठेवले, ती जे भरपूर व्हायरल टेक्स्ट जे असतात ना भाऊ, म्हणजे फेमस. तर ते टेक्स्ट आपण या ठिकाणी टेक्स्ट अलाइनमेंट करणार आहोत. त्या ठिकाणी बघू शकता गणपती बाप्पा मोरया, याची आपण करू सर्वप्रथम गणपतीच्या असे घ्यायचं बनवून टेक्स्ट या ठिकाणी ॲड करायचं आहे आणि याला फॉन्ट ॲड करायचं बनवून. या ठिकाणी मी गुगल फॉन्ट आहेत भाऊंनो, यातले मी जे फॉन्ट आहेत ना ते मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिले आहेत. ज्यांनी हे फॉन्ट डाउनलोड केलेले नसतील, ज्यांनी हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर आपला तो व्हिडिओ जाऊन बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर इथून मी एक फॉन्ट तुम्हाला जो चांगलं वाटलं तो या ठिकाणी बघू शकता. मी खंड रेवरल या ठिकाणी फॉन्ट घेतलं आहे वाटतं. तर काय करायचं, याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि गणपती. तर कसं करायचं भाऊंनो, या ठिकाणी बघू शकता असं करायचं. त्यानंतर पुढचा शब्द घ्यायचा गणपती बाप्पा मोरया. असे पण टेक्स्ट अलाइनमेंट होऊ शकते भाऊंनो. काय करायचं भाऊंनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता व्ह्यूवरची ती आहे ना खालचा, हे दिसते ना भाऊंनो, या मोरया, आता या शेवटचा आणि गणपतीचा शेवटचा ती. तर हे दोन्ही शब्द एका खाली एक आणायचे, परफेक्ट आले. तर काय करायचं भाऊंनो, इकडून हा बा आहे ना, हा बा गपशी न्यायचा, आला गपशी ना मसारा या सारा तीपासून असा आणा. ओके, याला थोडंसं खाली घ्यायचं, ते भरपूर वर गेले ते. ओके, अशी पण या ठिकाणी बघू शकता एकदम खतरनाक. ही पण टेक्स्ट अलाइनमेंट छान आहे, पण आपण अजून पुढची बघूयात. ओके, म्हणजे हाय लेवलची बघू. ठिकाणी गणपती या ठिकाणी टाईप करतो मी गणपती कॉपी होऊन तुम्ही बाप्पा सेम तसंच करायचं. आता काय करायचं म्हणून कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आता फक्त तिच्या खाली आप्पा आणायचा, असं नेला याला इथपर्यंत असं वाढायचं, असं झालं. त्यानंतर पुन्हा कॉपी, आता मोरया. आता याला पण काय असं सेम टू सेम करायचं, करत बसायचं नाही. आता तुम्ही बघू शकता असं पण छान दिसते. पण मग ही वेलंटी आली ना ग्रो याच्यावरती, ती पण आपल्याला मॅच करता येते. काय करायचं भावनो, आता समजा मॅच करण्यासाठी काय करायचं आता भावनो, जो आता तुमच्या बॅनर म्हणजे तुम्ही जो बॅनर कराल त्याचा बॅकग्राऊंडचा, म्हणजे तुमचा समजा आपला बॅनर चालेल आणि या टेक्स्ट मागे आपला बॅनर आहे, त्याच्यामागे त्या बॅनरचा कोणता तरी निळा, जांभळा, पिवळा जो कोणताही कलर असेल तो कलर घ्यायचा. वरून काय करायचं, स्ट्रोकमध्ये जायचं आणि आपल्या टेक्स्टच्या मागे जो बॅकग्राऊंडचा कलर असेल, बॅकग्राऊंडमध्ये भरपूर कलर असतात, ती जो जास्त कलर आहे तुमचा येईल तो या ठिकाणी घ्यायचा. आता माझ्याकडे मी या ठिकाणी बॅकग्राऊंड ॲड केला, तर सॉलिड कलर ॲड केला आहे. तर मी काय करणार, तर स्ट्रोक घेणार सॉलिड कलरचे. आता बघू शकता असा हा कलर आहे आणि त्याची स्ट्रोक द्यायची वरून 3-4 पर्यंत असे द्यायचे. ओके, तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेलंटी. बाकी या ठिकाणी बॅकग्राऊंड पण त्याच कलरचा आहे, त्यामुळे इकडे खाली स्ट्रोक दिसत नाही, फक्त इथं स्ट्रोक दिसते. असं पण छान दिसतं भावनो, तुम्ही बघू शकता. पण आपण अजून पुढच्या लेवल म्हणजे अजून वेगळं कलर आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 प्रकार तुम्हाला टेक्स्ट अलाइनमेंट एकाच याची करून दाखवली. पुढं अजून अशी पण छान दिसते, बघू शकता. अशी पण टेक्स्ट अलाइनमेंट एकदम खतरनाक दिसते. पण अशी म्हणजे 3 प्रकारे आपले टेक्स्ट अलाइनमेंट झाले. याला मी बंद करतो, तर पुढचा शब्द घेतो. आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एकदम भावनो, हा व्हायरल म्हणजे व्हायरल शब्द आहे. हा तो आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जास्त करून. ओके, आता काय करायचं, आपणास घातलं त्यानंतर पुढं याला डिलीट वाढदिवसाच्या शब्द घ्यायचा. सेम तेच प्रोसेस. स्वच्छ खाली आला नाही तर एकदम परफेक्ट असं नाही ना, आपल्याला वाटतं ॲड झालं. मग एकूण वाढायचा, नाही वाढदिवसाचा आपर्यंत न्यायचा, असं परफेक्ट ॲड करायचं. मला वाटलं आता याला, आता बघू शकता ही वेलंटी याच्यावरती गेली ना आणि ते आता परफेक्ट दिसत नाही. तर काय करायचं म्हणून स्ट्रोक मारायचं. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बॅकग्राऊंडला जो कलर तुमच्या टिकच्या मागे जास्त करून जो कलर असेल
त्या कलरचा म्हणजे तोच कलर स्ट्रोकला घ्यायचा. आता मी सॉलिड कलर घेतलेत असं. ओके झालं. त्यानंतर पुन्हा कॉफी वाढ मनपूर्वक शुभेच्छा. इथं पण 2 प्रकारे करता येईल आपल्याला. म्हणजे आता अजून पुढे जातो मी. नाही हे चिन्ह घालवतो बनवून. तुम्ही बघू शकता असं पण एकदम खतरनाक दिसतंय. बघितलं एकदम खतरनाक. फक्त तो द छत्तो दिसानंतर मग थोडंसं सरकावं ना त्याला असं. नाहीतर इकडं घ्या, नाहीतर असं घ्या. अशी पण टेक्स्ट आले म्हणजे एकदम खतरनाक. फक्त पण मग तो त्यात मेन शब्द शुभेच्छा पण आहे ना, म्हणून तो शुभेच्छा हायलाईट झाला पाहिजे. तर मग अशी पण छान आहे. अशी पण वापरू शकता तुम्ही टेक्स्ट अलाइनमेंट तुमच्या टेक्स्टमध्ये. अजून पुढचे लावतो मी. शुभेच्छा कट करतो, मनपूर्वक ठेवतो, त्याचा स्ट्रोक बंद करतो. ते नको आहे आपल्याला. जास्त वर पण न्यायचं नाही, खाली पण ठेवायचं नाही असं. ओके. मनपूर्वक शुभेच्छा. आता शुभेच्छाच्या वरती तुम्ही बघू शकता वेलंटी आले. तर मग काय करायचं, आपण गणपती बाप्पा मोरच्या टेक्स्ट अलाइनमेंटला मोरे शब्द असला जी जसं केलं होतं ना, याला पण तसंच करा. तर शुभेच्छा शब्द पण आपल्याला हायलाईट करायचं. त्यामुळं पण या ठिकाणी याला वाटलं त्याच्या खाली घाला ना असं परफेक्ट. आता आपण स्ट्रोक लावून बनवू. याला वरती पण घालू शकतोय. पण मॅटर काय झाला, उपकार खाली पण, तर मग याला खालीच ठेवायचं असं थोडक्यात. आणि असं तुम्ही बघू शकता ही पण टेक्स्ट आले म्हणजे एकदम खतरनाक झाली. नाहीतर खाली कॅलिग्राफी फॉन्ट तुम्ही वापरू शकता. शुभेच्छेच्या जागी कॅलिग्राफी फॉन्ट त्या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटं दाखवतो. सो बेस्ट शुभेच्छा. आणि ठिकाणी फॉन्ट या ठिकाणी कोणता तरी इन्फिनिटी या ठिकाणी बघू शकता. आणि याला जो कलर कॉम्बिनेशनमध्ये असं बघू शकता एकदम खतरनाक, एकदम विशाळ भावना अशी टेक्स्ट अलाइनमेंट तुम्हाला अजून कोणी करून दाखवली नसेल आणि कोणी केली पण नसेल. अशी टेक्स्ट अलाइनमेंट असे तुम्ही टेक्स्ट अलाइनमेंट तुमच्या बॅनरमध्ये वापरले तर एकदम युनिक असतात. तुमच्या बॅनरला लोक येऊन जातं भावना, एकदम म्हणजे बघतच राहतो नाही का. धन्यवाद भावनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून परफेक्ट टेक्स्ट अलाइनमेंट कशी करायची आहे तुम्हाला कळालं असेल. ओके. तर पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी लवकरच त्या टॉपिकवरती व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. थांबतो. जय आदिवासी, जय शिवराय भावनो.